ही आहे दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ आणि आता आपण थोडं सगळं घाट एक्सप्लोर करायला आणि त्यामध्ये आपण आता जातो अस्सी घाट. सो अस्सी घाटमध्ये जाऊन बघूया की तिकडे काय काय खाण्यापिण्याच्या गोष्टी मिळतात आणि काय काय आपण तिकडे मजा करू शकतो. ही वाराणसीमधली एक बिझी स्ट्रीट आहे आणि समोर आपल्याला खूप जुन्या अशा इमारती दिसतात त्यांच्या आणि जुन्या इमारतीला लागून इकडे एक मस्त एक मोठं हॉटेल आहे. या ऑटोमधून आलो होतो आपण आणि ऑलमोस्ट आमचे काहीतरी 40 रुपीज पर पर्सन घेतलेत. सो फायनली आपण आता अस्सी घाटावरती चाललो आहे. सो आम्ही ॲक्च्युली आता ज्या ऑटोमधून आलो ना त्या ऑटोनी आमचे घेतले टोटल 80 रुपये आणि हिंदीमध्ये बोलायचं झालं तर आपण बोलू शकतो की 80 रुपये लगे 80 घाट आने के लिए. मुंबईमधली पाणीपुरी आपण खूप वेळा खाल्ली पण आपण आता आज ट्राय केली इकडची वाराणसीची पाणीपुरी. त्याच्यामध्ये बेसिकली 7 पुऱ्या देतात आणि खूप वेगळ्या टाईपचं पाणी असतं. तर इट वॉज रिअली गुड आणि थोडं वेगळं टेस्ट होती त्याची. अस्सी घाटच्या एंट्रन्सला ना एक मस्तपैकी एक रॉयल हॉटेल दिसतं आपल्याला इथे. हेरिटेज हॉटेल आहे आय थिंक आणि इथून हा रस्ता आहे खाली जायचा अस्सी घाटाकडे. आपण तिकडे जाऊया आता चालत. वाराणसीच्या दक्षिणेकडे असलेल्या घाटाजवळ गंगा नदीला येऊन मिळते ती म्हणजे अस्सी नदी, म्हणून या घाटाचं नाव पडलंय अस्सी घाट. संध्याकाळच्या वेळी इथल्या मार्केटमध्ये बरीच चहलपहल असते. नदीच्या घाटावर पाण्याची पातळी वाढल्यामुळे सध्याची इकडची गंगा आरती बंद असते आणि इथून चालणाऱ्या बोट राईड्स पण पावसाळ्यामध्ये बंद ठेवतात. तर मग सगळ्यांसाठी सगळंच काही ऑफर करणाऱ्या या अस्सी घाटाला जरूर भेट दिली पाहिजे.